नमस्कार. वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत भोपळ्याचं भरीत. लाल भोपळ्याचं भरीत करणार आहोत. एक मोठा तुकडा असा भोपळ्याचा घेऊन सालं काढली, बारीक चिरून घेतला आणि फक्त उकळीच्या पाण्यामध्ये ते उकळून तो शिजवून घेतलेला आहे. हे 1 वाटी चांगलं दही आहे, कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी हे सगळं साहित्य आहे. आपण आता भरीत सारखं करूया. हे आधी मी दही काढून घेते. याच्यात अगदी गोड छान दही आहे. ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी साखर, मीठ एकत्र करूया छान. त्याच्यामध्ये हा भोपळा शिजवून घेतलाय, तो फोडी फोडी अशा आहे, तर मी थोडासा कुच करते. भोपळा आणि सुट्टा व्यवस्थित तसाच शिजवायचा, फार त्याचं मेण होत नाही आणि थोडंसं आपल्याला एखादी फोड तोंडात आली की ती लागते पण छान. त्यामुळे करताना ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की सुट्टा भोपळा पातेलीमध्ये पाणी घालून बारीक चिरून शिजवायचा. हे व्यवस्थित कालवून घेते आणि नंतर मग मी ह्याच्यावर आता फोडणी करून घालणार. तेल टाकते. साधारण 1 चमचा मोठा तेल टाकलेलं आहे. फोडणीचं साहित्य सगळं काढून ठेवलंय. लाल मिरच्या आहेत, हिंग आहे आणि जिरे आहेत. तेल तापलेलं आहे. बंद करते मी गॅस. हिंग टाकलाय, लाल मिरच्या फोडणी झालेली आहे. फोडणी मी ह्याच्यावर घालते. आपलं खमंग असं छान फोडणी घातलेलं भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. करून बघा. आवडलंय की नाही सांगा. धन्यवाद.